पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवत आहे अंडा राईस। त्याच्यासाठी घेतलेले साहित्य: बासमती तांदूळ घेतले आहे, अंडे घेतलेले आहे, शिमला मिरची कट करून घेतलेली आहे 2, टमाटर घेतलेले आहे 2 कट करून, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहे आणि 2 मिरच्या। आणि हे घरगुती मसाला आहे। हा मसाला आहे घरगुती, हे लाल तिखट आहे आणि हा एव्हरेस्टचा मसाला आहे, बिर्याणी मसाला, आणि हळद आणि मीठ चवीनुसार आपले घ्यायचे। तांदूळ स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे। मी आता हे 5 मिनिटं भिजत घालते, त्यानंतर मी कुकरमध्ये लावणार आहे। कुकर मी गॅसवर ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे पहिलेच। आता मी तांदूळ टाकते। मी आता 3 शिट्ट्या होऊ देते। आता मी कुकर लावून घेते। आपला भात शिजेपर्यंत मी पुढची तयारी करते। 2 पळी तेल टाकून घेते। याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे कट केलेला, हिरवी मिरची, टमाटर आणि शिमला। आता हे मी चांगले मिक्स करून घेते असं मऊ होईपर्यंत। आता कांदा मस्त लाल मऊसर झालेला आहे। मी याच्यामध्ये मसाले टाकते। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। आता हे मी अंडे मस्त फोडून घेते। आता हे अंडे मी याच्यात टाकून घेते आणि आता हे चांगलं मिक्स करू। आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेते। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या होत्या। आता मी खोलते। आता आपण याच्यामध्ये हे राईस याच्यामध्ये टाकून घेऊ। आता मी याच्यामध्ये राईस टाकून घेते। आता हे मी चांगले मिक्स करून घेते। आता अंडा राईस तयार झालेला आहे। याच्यामध्ये मी थोडीशी वरतून अजून कोथिंबीर टाकते। आमलेट बनवून घेते वरती। याच्यात थोडंसं लाल तिखट टाकते आणि थोडासा मसाला। अंडा राईस तयार आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झाले।